आता एवढं काम कोण करणार म्हटल्यावरती लगेच माझ्या बाळाने काम करायला घेतलं. आता माझ्या झाडांची अवस्था तर तुम्हाला माहितीच आहे. म्हटलं चला आता त्यांना सगळ्यांना पाणी घालून घेऊ. पाणी घालायला घेतलं, तिथं पण शाऊची लुडबुड चालूच होती. आता झाडं एवढे सुकून गेली होते ना, बिचाऱ्यांची एवढी दया येत होती. छान छान काळे आलेले आहे. म्हटलं आता फुलतात की नाही हाच विचार चालू होता. तेवढ्यात कचरा गाडी आली. म्हटलं चला कचरा तरी टाकून येऊ. कचरा टाकायला जायचं म्हटलं, बाळाने एवढं रडायला चालू केलं. मला तर जाऊ नाही दिलं, खाऊ दिला खायला, तो पण सांडून दिलं. मग काय 2 फटके दिले. फटके देऊन पण आम्हाला काहीच फरक नाही आहे. तरी पण आमचं जे आहे ते चालूच आहे. आता घरून एवढं सगळं सामान आणलेलं होतं. म्हटलं चला ते तरी भरून ठेवू आपण. आणि काय काय आणलेलं आहे सगळं तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर नक्की जाऊन चेकआउट करा. आता यातलं बरंचसं सामान तर आमच्या घरचंच होतं. कांदे, धान्य, त्यानंतर लसूण हे सगळं घरचंच होतं. म्हटलं चला ते मस्त बाल्कनीमध्ये सोडून ठेवू, म्हणजे मग आपल्याला टेन्शन राहणार नाही. फक्त पाऊस वगैरे आला तेवढंच आपल्याला आत घ्यायचं असतं. त्यानंतर श्राऊसाठी छान ज्यूस बनवला आणि ज्यूस प्यायचा नव्हता म्हणून आमचं एवढं नखरे चालू होते. त्यानंतर जबरदस्ती जेव्हा ज्यूस पाजला तेव्हा एवढी एनर्जी आली आणि डान्स केला. चलो बाय.